नमस्कार जय भीम मित्रांनो, आणि आपण नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये पोहोचलो आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना जुळलेल्या होत्या आपल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नारायणसाहेब आपले जुळे त्याने जुळे काय सांगत आपण जाणून तर आपला पैसा मी नारायण बागळे, आमचे पदाधिकारी माननीय नामदेवरावजी निकोसे, माननीय एडवोकेट मिलिंद खोब्रागडे साहेब, धर्माजी बागळे, प्राध्यापक रमेशजी दुफारे, आमचे आदिवासी नेता फुलसुंगेजी, आमचे पूर्व नागपुराचे अध्यक्ष रामभाऊ वहानेजी, आमचे वालदे हेंगरेजी, नरेंद्र चव्हाण, राजेशजी खरे, दादाराव पाटील आणि माझ्या सगळ्या बहादूर प्रकाशजी कांबळे, आमचे विदर्भाचे नेते आणि या सगळ्या बहादूर भीम सैनिकांनी आज एक संकल्प केलेला आहे आणि हा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त 134 फुटाचा मोठा बॅनर बनवून महाबोधी विहार मुक्त झाले पाहिजेत हा संकल्प आज आम्ही या संविधान चौकातून हा संकल्प केलेला आहे आणि हा संकल्प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अभियानाच्या रूपामध्ये कार्य करणार आहेत आणि आवाहन करणार आहोत की आमचे हजारो रिपब्लिकन नेत्यांचे तुकडे झाले असतील, हजारो रिपब्लिकन नेत्यांनी आपापली दुकाने साधली असतील, परंतु भारताचे बौद्ध एक झाले पाहिजेत. भारताचे बौद्ध जर एक झालेत तर आपल्यासोबत जगाचे बौद्ध एक होतील आणि ज्या दिवशी भारताचे बौद्ध जर एक झाले महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचा लढा आपण एका झटक्यामध्ये हिसकावून घेऊन आणि आपलं महाबोधी विहार जे या देशाच्या मनुवादी व्यवस्थेच्या हातामध्ये आहे त्या मनुवादाच्या हातातून महाबोधी विहार मुक्त करून भारतातील नव्हे तर जगातील बौद्धांना आपण सांगून देऊन की भारताचे बौद्ध हे किती बहादूर आहेत की यांनी महाबोधी मुक्त विहार केलेला आहे. मोठ्या आशेने थायलंड, जपान, म्यानमार आणि संपूर्ण जगाचे बौद्ध मोठ्या आशेने भारताच्या बुद्धाकडे डोळे लावून बघत आहेत की आपल्या जिथे भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झालं होतं, जिथे सिद्धार्थ गौतम बुद्ध, जिथे सिद्धार्थ गौतम जिथे बौद्ध झाले त्या भूमीतून आपलं विहार जर मुक्त होऊ शकत नाही तर जगातले बौद्ध आपल्याला कोणत्या आशेने बघतील. यासाठी भारतातल्या संपूर्ण बौद्धांनी एक होणं अत्यंत आवश्यक आहे. मागे धर्माजी बागळे यांच्या नेतृत्वामध्ये येवला मुक्कामी आम्ही घोषणा केली होती की भारत के बौद्ध एक हो, भारत के बौद्ध एक हो आणि भारताचे बौद्ध जर एक झाले तर संपूर्ण जग भारताच्या बौद्धांना जयभीम ठोकेल, निळा सलाम करेल आणि भारत आपला महाबोधी मुक्त विहार होईल हा संकल्प घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये सुद्धा आंदोलन करणार आहोत. हे सगळ्या बहादूर भीम सैनिकांच्या साक्षीने महाबोधी विहार एक मुक्त झालेच पाहिजे, महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे. भारतातले बौद्ध एक हो, भारत के बौद्ध एक हो, भारत के बौद्ध एक हो, महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे, महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे. असे कसे होत नाही, असे कसे होत नाही, ये तो अब अंगड़ाई है, ये तो अब अंगड़ाई है, लड़ाई है. त्यांनी सुद्धा मागे केला आणि
पुतळा आणि महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी त्यांना जनतेला आवाहन केलं आहे. आमच्याकडून क्रांतिकारी जय भीम. मी नामदेव निकोसे प्रदेश अध्यक्ष आंबेडकरी विचार मोर्चा. 10 वर्षाआधी मी रिटायर झालो आणि रिटायर होण्याच्या आधी 5 वर्षापर्यंत मी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पाटणा सर्किटचा स्टेट ऑफिसर होतो. आणि या बोधगया महाविहार बोधगयाचं जे मंदिर आहे ते मंदिराची डागडुजी आणि त्याचं कन्झर्वेशन करणे प्रिझर्वेशन करणे 5 वर्षे मी त्यांचं काम केलं. पण ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या पत्त्याखाली नाही आहे. केवळ त्यामध्ये जो दान मिळते दानपेटी खोलल्या जाते. प्रत्येक महिन्याला कलेक्टर येतो आणि जे 4 बौद्ध असतात ना 4 आधार असतात आणि तो पैसा गव्हर्नमेंटमध्ये जमा होतो. पण बौद्धाचा त्याच्यावरती अधिकार नाही आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की बौद्धाचा अधिकार त्या मंदिरावरती असायला पाहिजे. कारण मस्जिद दर्गा चर्चेस या सर्व जो आहेत त्या धर्माचे अध्यक्ष आहेत. पण आमचं एवढं मोठं बौद्ध विहार आहे 2,500 वर्षापासून त्याची मान्य झालेली आहेत आणि देशातले विदेशातले सगळे बौद्ध धर्मीय तेथे येतात. तर एकमेव जो आमचं मंदिर आहे हे बौद्धाच्या ताब्यात का नाही. आमचा हा लढा आहे आणि या लढ्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून प्रत्येक गावातून हे आंबेडकरी विचार मोर्चा आम्ही मोर्चे करू. तसेच पटण्याला जाऊ आणि बोधगयाला जाऊन तेथे सुद्धा आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि हा लढा आमचा इथे थांबणार नाही. हा लढा चालूच राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय भीम जय भीम जय भीम. मान्यवर साहेब असं ते चॅनलशी जुळले होते. सुंदर मार्गदर्शन केलं. महाबोधी महाविहार घेऊन टाकला असं त्यांना सांगितलं. आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम जय भीम. वकील साहेब थेट आपल्याशी सगळ्याकडे जुळले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यापर्यंत सर्वप्रथम मी संपूर्ण या देशामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी करत आहेत आणि या देशातच भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. त्या सर्वप्रथम मी सर्वांना बौद्धांना आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आणि या प्रसंगी मी एवढंच आपणाला सांगू इच्छितो की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं या भारत देश मी संपूर्ण बौद्धमय करेल ते स्वप्न साकार होताना दिसत आहेत. आणि त्यासाठी जी लढाई सुरू आहे बौद्धगयातील महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे. आणि जो कायदा आहे तो कायदा जो बनला पूर्वीचा तो मनुवाद्यांनी बनवलेला आहे तो रद्द झाला पाहिजे. हे या आंदोलनाची भूमिका आहे. या आंदोलनामध्ये बौद्धगयामध्ये नुसते भारतातलेच भंतेजी नाही तर जगातील संपूर्ण जगात मग ते थायलंड असो श्रीलंका असो जपान असो जो देश बौद्ध आहे तिथले भंतेजी त्या बोधगयाला आपल्या ताकदीवर कोणाच्या पैशाची काही मागणी न करता स्वतःच्या बळावर स्वतःच्या आर्थिक शक्तीवर तिथे आंदोलन सुरू आहे. उपोषण सुरू आहे. आणि अशा वेळी भारतातला बौद्ध शांत कसा का बसू शकतो याचा विचार तुम्हाला आणि आम्हाला करायचा आहे. म्हणून आंबेडकरी विचार मोर्चाने आणि संविधान बचाव आंदोलन या संयुक्त विद्यमानाने मी अध्यक्ष आहे संविधान बचाव आंदोलनाचा. या संयुक्त विद्यमानाने ठरवलेलं आहे की आता लढाई ही आरपार लढूया आणि आपण बोधगयातील महाबोधी विहार हे मुक्त झालं पाहिजे. हा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी घेतला पाहिजे जयंतीला घेतला पाहिजे. आणि हा संदेश घरोघरी
या बौद्धांच्या घरोघरी गेला पाहिजे जे बौद्धांवर विश्वास ठेवतात। माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे, इथला ज्या दिवशी बौद्ध जागृत होईल, बौद्ध विहार हे भगवान बुद्धाचा महाबोधी विहार